आणि देशातल्या लोकशाहीचं मंदिर म्हणून ज्या वास्तूकडे बघितलं जातं ती वास्तू म्हणजे आपल्या देशाचं संसद भवन। यावर्षी कामकाज नव्या संसद भवनातनं होतंय। या नव्या संसद भवनाच्या उभारणीपासून ते उद्घाटनापर्यंत वादांचा सूर अगदी मोठा होता। तो शमतो ना शमतो तो आणखी एका घटनेने या नव्या संसद भवनावर प्रश्न उपस्थित केला। 2001 साली जुन्या संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झाली आणि आजच्याच दिवशी संसदेच्या नव्या भवनात घुसून काही तरुणांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। या तरुणांचा हल्ला जीवघेणा नव्हता हे सुदैव म्हणायला पाहिजे। त्यांनी प्रेक्षक गॅलरीतनं दालनामध्ये उड्या घेतल्या, त्या ठिकाणी स्मोक कॅन्डल्स भिरकावल्या। संसदे भवनाबाहेर सुद्धा अमोल शिंदे नावाचा एक तरुण आणि एक तरुणी सरकार विरोधी घोषणाबाजी करत होते। मुळात संसदेत अशा प्रकारे कुणीही घुसू शकतं का? संसदेत प्रवेशापूर्वी प्रत्येकाची मेटल डिटेक्टर टेस्ट होते आणि संपूर्ण तपासणी होते। मग हे तरुण स्मोक कॅन्डल्स घेऊन प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचले कसे? काही ज्येष्ठ नेत्यांकडून नव्या संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत या आधीपासून चिंता व्यक्त होत होती, मात्र त्यांच्या सूचना सरकारने नजरेआड केल्या का? या तरुणांना इतकं टोकाचं पाऊल उचलावंसं का वाटलं? नेमका त्यांचा मोटिव्ह काय होता या सगळ्या घटनेच्या मागे? नव्या संसदेची सुरक्षा राम भरोसे आहे का? 22 वर्षांनंतर सुद्धा आपण काहीच शिकलो नाही का? पहिले पाडे 55 अशीच अवस्था आहे का? इतिहासातून आपण शिकत नाही आहोत का? हेच सगळे प्रश्न आहेत आणि याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। मी सुरुवातीला जाईन, आपल्यासोबत धैर्यशील माने आहेत, खासदार आहेत शिवसेनेचे। धैर्यशील माने जी, ही घटना घडली त्यावेळेला सदनामध्ये तुम्ही होतात का? कुठे होतात आणि तुम्ही फर्स्ट हँड काय बघितलं हे आपल्या प्रेक्षकांना सांगा। मी स्वतः सदनामध्ये होतो। सदनामध्ये ही घटना घडत असताना कर्मधर्म संयोगानं मी त्या गॅलरीमध्येच होतो जिथे ही मुलं बसली होती। बर, कारण माझ्याबरोबर महाराष्ट्रातले काही लोक संसद पाहण्यासाठी म्हणून आले होते आणि त्यांच्याबरोबर लहान मुलं, त्यांच्या पती पत्नी असे सगळे होते। त्याच्यामुळे मी 4 नंबरची ही जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये मी स्वतः प्रत्यक्षदर्शी तिथं पाहत होतो की हे कसं घडतंय। 2 मुलं पुढच्या लाईनला बसली होती। आम्ही येण्याआधीच काही रोज त्या ठिकाणी भरले होते आणि त्यामध्ये हे फर्स्ट रो मध्ये बसलेली ही मुलं होती। बर, आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये ज्यावेळी स्क्रीनिंग होतं त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 45 मिनिटाचा पास दिला जातो। ज्यांची पहिली फेरी झाली असेल, पाहायची वेळ झाली असेल, त्यांना बाहेर काढलं जातं। सिक्युरिटीनी जी ही मुलं बसली होती त्याच्या मागची लाईन इव्हॅक्युएट केली, त्यांनी त्या लोकांना बाहेर काढलं आणि ही जी 2 मुलं होती तोपर्यंत शांत बसली होती। जसं इव्हॅक्युएशन झालं, सिक्युरिटी इतर लोकांना बाहेर घेऊन जात होती, तोपर्यंत त्यातला एक मुलगा अचानकपणे उठला। त्याच्यामध्ये काही म्हणजे पहिल्यांदा असं वाटायला लागलं की तो वरून वाकून खालची संसदीय कारवाई पाहतोय, पण अचानक तो त्याच्यावरनं उभा राहिला आणि त्यांनी उडीच मारली। बर, तो उडी मारली तोपर्यंत गॅलरीमध्ये बसलेल्या लोकांना सुद्धा लक्षात येईना की नेमकं तो उडी मारली, तो पडला, अचानक काय झालं हे कळायला काहीच मार्ग नव्हता। बघता बघता तो त्या बेंचेसवरनं पळायला लागला आणि त्याचा एक साथीदार वर होता, तो गॅलरीला वर असे रेलिंग्ज आहेत, त्या रेलिंग्जला धरून अटकला आणि मग तोही खाली त्याने उडी मारली। तोपर्यंत खाली उतरलेल्या मुलांनी स्वतःच्या पायाच्या शूज मध्ये काहीतरी लपवून आणलं होतं आणि ते त्यांनी काय केलं लक्षात आलं नाही। स्प्रे होता की कॅन्डल होती काहीच कळायला मार्ग नाही, पण येलो कलरचा संपूर्ण पिवळ्या कलरचा धूर पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी पसरला आणि फटाके फुटल्यानंतर जसा स्मेल येतो म्हणजे जो ओडर असतो तशा पद्धतीचा वास संपूर्ण त्या पार्लमेंटच्या आवारामध्ये पसरला आणि बघता बघता तिथल्या खासदारांनी त्याला बरोबर घेतलं, काही लोकांनी चोप सुद्धा दिला आणि जी सिक्युरिटी होती त्या सिक्युरिटीच्या ताब्यात त्या मुलांना दिलं। बर, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर सर आहेत। केतकर सर, काही दिवसांपूर्वी मला आठवतंय आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्यासोबत आपला इंटरव्ह्यू झाला होता। त्यावेळेला तुम्ही हा सुरक्षेचा मुद्दा त्यावेळेला बोलून दाखवला होता आणि दुर्दैवाने हा कोइन्सिडन्स म्हणायला हवा की अगदी 2-3 दिवसातच ही अशी घटना घडते। तुमचं निरीक्षण काय सांगतं? हा खूप मोठा लॅप्स आहे सिक्युरिटीमधला आणि काय सुधारायला हवं? सर, थोडंसं थांबवते, तुमच्या आवाजाचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे। मी पुन्हा एकदा येते आपल्याकडे। आपल्यासोबत प्रशांत कदम आहेत, पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। प्रशांत, गेली 10 वर्ष दिल्लीमधलं हे राजकारण जवळून बघितलेलं आहे, संसद भवनाचं काम कसं चालतं हे दिल्लीत राहून तू कव्हर केलेलं आहेस। आत्ता या क्षणाला जी नवी इमारत आहे ती आणि जुनी इमारत यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आधीची इमारत जास्त सिक्युअर होती किंवा आधीची इमारत जास्त कन्व्हिनियंट होती असं म्हटलं जातं काही जणांकडनं। नव्या इमारतीबाबत बऱ्याच जणांनी काही आक्षेपही नोंदवलेले आहेत। तुझं निरीक्षण काय सांगतं?
अ, नम्रता, खरं तर आज 2-3 अर्थांनी ही घटना जी आहे ती जास्त गंभीर आहे. हो. एकतर आजच 13 डिसेंबर आहे, म्हणजे संसदेच्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं एकतर सुरक्षा जास्त असते. दुसरं म्हणजे संसद ही देशाची एवढी मोठी वास्तू आहे आणि अधिवेशन काळामधली इथली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती खूप कडेकोट असते. तिसरी गोष्ट म्हणजे आठवडाभरापूर्वी जे खालिस्तानी दहशतवादी आहेत पन्नू, त्यांनी संसदेवरती हल्ल्याची धमकी दिलेली हो. होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर अशा पद्धतीची सुरक्षेतली एखादी त्रुटी दिसत असेल, जरी समजा आत्ताच्या घटनेतनं फार काही कोणाच्या जीवाला धोका आहे किंवा असं काही फार घातक जरी दिसत नसलं, हो. तरी काय होऊ शकलं असतं याचा जर आपण विचार करायला गेलो तर मात्र हा प्रश्न जो आहे तो खूप गंभीर बनतो. हो. कारण पार्लमेंटची जी सुरक्षा आहे त्याच्यासाठी जवळपास 1,500 पोलीस तैनात असतात. त्याच्यामध्ये CRPF आहे, त्याच्यामध्ये SP आहे आणि दिल्ली पोलिसांची एक टीम. अशा पद्धतीने एक स्वतंत्र यंत्रणा राबत असते संपूर्ण पार्लमेंटच्या सुरक्षेसाठी. हो. आणि त्याच्यानंतर जर ही घटना घडत असेल तर त्याच्या भोवतीचे जे प्रश्न आहेत ते खूप गंभीर बनतात. बरं. 2015 पासून मी दिल्लीत आहे आणि मीडिया गॅलरीतून अनेकदा हे कामकाज बघितलेलं आहे, पण अशा पद्धतीची घटना कधीही झालेली नव्हती. आणि त्यातही आत्ता पत्रकारांच्या वरती बंधनं खूप आहेत. संपूर्ण देशभरातून जगातून कोरोना हद्दपार झालेला आहे, पण याच कोरोनाचं निमित्त करून रिपोर्टर्सच्या संसदेतल्या वार्तांकनावरचे जे निर्बंध आहेत ते मात्र अजूनही कायम आहेत. बर तिथं सैलपणा जो आहे तो दाखवला जात नाहीये. पण अशा पद्धतीनं कुणीतरी घुसखोर म्हणजे निदर्शक म्हणून येतात आणि अशा पद्धतीनं थेट सभागृहामध्ये उडी मारतायत. हे चित्र खरोखर खूप चिंताजनक आहे. बरं. आणि आता याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. जे व्हिजिटर नवी संसद बघू शकत होते त्यांच्यावरती सुद्धा आता खूप निर्बंध येताना दिसतील. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी एक निर्णय घेतलाय आणि हे व्हिजिटर पास जे आहेत ते काही काळासाठी त्यांनी पूर्णपणे बंद केलेले आहेत. बरं. आता ही घटना जी घडली आहे त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे, हो. काय मोटिव्ह आहे हे अजून आपल्याला स्पष्ट झालेलं नाहीये. पण एक दिसतंय की हे कुणीतरी एकानं वेळाच्या भरात केलेलं काम नाहीये. बरोबर. याच्या पाठीमागं 4-5 लोक दिसत आहेत. एक 2 thought आतमध्ये, process 2 आहे बाहेर. याच्या पाठीमागे. कुणीतरी आहे ज्यांनी कदाचित या तरुणांच्या, मला वाटतं आपण म्हणतो ना की कठपुतळ्यांचा कोणीतरी एक कंट्रोलर असतो, तसं कदाचित कोणीतरी कंट्रोलर आहे. कदाचित एक विचार आहे या तरुणांच्या मागे, ज्या विचारासाठी ते इथे आलेले असावे. आपल्याला हे काय आहे हे माहिती नाही. हे किती विघातक आहे, देशासाठी धोकादायक आहे का, हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. अर्थात चौकशी अंती हे सगळं समोर येईलच. केतकर सर आहेत आपल्यासोबत. केतकर सर, आता प्रशांतने सांगितलं की व्हिजिटर्स पासवरती पास आता बंद केले आहेत. मात्र हा उपाय असू शकतो का? तुम्ही या सुरक्षेबद्दल 2-3 दिवसापूर्वी पुढारी न्यूजशी बोलतानाच चिंता व्यक्त केलेली होती. सिक्युरिटी लॅब्स हा किती गंभीर आहे हा? उणीव त्यांना केवळ प्रचाराने किंवा केवळ काहीतरी थातूर सांगून त्यांना यातनं सुटता येणार नाही. हो. कालच म्हणजे काल अमित शहानी राज्यसभेमध्ये भाषण करताना आपली सिक्युरिटी किती परफेक्ट आहे, काश्मीर पासून ते दिल्ली पासून ते तामिळनाडू पर्यंत हा. याच्यावर मोठमोठ्या कमजा मारलेल्या होत्या आणि त्या वल्गना करून जाऊन अजून 24 तास झालेले नाहीत तोपर्यंत ही घटना घडलेली आहे. त्यामुळे सिक्युरिटीच्या बद्दल जे सांगितलं गेलं ते सर्व किती अपुरं किंवा चुकीचं किंवा व्यर्थ आहे हे यातनं स्पष्ट होत आहे. मुख्य मुद्दा यातला असा आहे की जी 2 मुलं किंवा जी काही 6 मुलं आहेत आता सध्या म्हणतायत त्याच्यामध्ये पहिल्यांदा 2 नावं मराठी मुलांची आली. त्याच्यानंतर एक हरियाणाची मुलगी आहे नीलम म्हणून, तिचं आलं नीलम सिंह म्हणून, आणि अजून एक कर्नाटकचा मुलगा आलाय तो इंजिनियर आहे, असं नावं आलेली आहेत. अजून प्रत्यक्ष अधिकृतपणे सरकारने कोण, वय आणि ते काय करत होते आणि ते कशासाठी आले आणि त्यांच्या मागण्या काय होत्या, त्यांनी घोषणा काय दिल्या याच्याबद्दल अधिकृतपणे स्पष्टता काही दिलेली नाही. बर आजच राज्यसभेमध्ये अशी मागणी करण्यात आली की अमित शहानी याच्याबद्दल एक तातडीने स्टेटमेंट करायला पाहिजे. कारण काल जर त्यांनी एवढे गमजा मारले तर आज त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे. आता फक्त मी म्हणू शकेन की ह्या मुलांपैकी, या 6च्या 6 लोकांपैकी कोणीही मुस्लिम तरुण किंवा मुस्लिम तरुणी नव्हती. हो. जर का ते मुस्लिम तरुण किंवा तरुणी असती तर एव्हानाच देशामध्ये मुस्लिम विरोधी आगडोम केला असता. कारण 13 डिसेंबर म्हणजे आजचा दिवस हा बरोबर 22 वर्षापूर्वी पार्लमेंटवरती झालेल्या अटॅकचा होता. हो. आणि त्याच्यामध्ये काही तरुण किंवा काश्मीरनी प्रेरणा घेतलेले तरुण असे होते असं मानलं जात होतं. हो. त्याच्यामुळे त्याला हिंदू मुस्लिम असं एक स्वरूप आलं असतं आणि ते अत्यंत घातक झालं असतं. कारण देशभर त्याच्यामुळे आगडोम उसळू शकला असता. हो. परंतु आता तसं दिसत नाहीये. बरे 6च्या 6 जण एकाच राज्यातले नाहीयेत, एकच भाषा बोलणारी नाहीयेत असं आता प्रथमदर्शी दिसतंय. आता बरं. प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा
त्यानंतर माहिती कळेल त्यावेळेला कळेल. परंतु अमित शहानी याच्याबद्दल स्पष्ट स्टेटमेंट द्यायला पाहिजे. ते मागितलेलं आहे. हा पक्षाचा प्रश्न नाही. ही मागणी काँग्रेसने केली आहे का कम्युनिस्टांनी केली आहे का कोणी केली हा प्रश्न नाहीये. बर. यांनी जर आतापर्यंत सुरक्षेबद्दल आणि विशेषतः हे नवं पार्लमेंट जे आहे हे नवं पार्लमेंट हे सर्वार्थाने अतिशय क्षीण आहे. सर्वार्थाने ह्या पार्लमेंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा तर नाहीतच, बर. सुरक्षेच्या दृष्टिकोनात सुविधा नाहीत. हे मी आपल्याच चॅनलला काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं. हो. धैर्यशील मानेजी, आपण सरकारमध्ये सहभागी आहात. जसं आता सांगितलेलं आहे की अमित शहांनी किंवा सरकारकडून कुणीतरी एक ठोस स्टेटमेंट काहीतरी देणं गरजेचं होतं. अपेक्षा अशी करत नाहीयेत की संपूर्ण डिटेल्ड काहीतरी स्टेटमेंट येईल, तपास हे कोणच आहेत आणि कायच आहेत, मोटिव्ह काय, अशी अपेक्षा नाही. पण एक प्रायमरी स्टेटमेंट, प्रायमा फेसी काय गोष्टी समोर आलेल्या आहेत का याबाबत एक स्टेटमेंट येणं अपेक्षित होतं. आणि सरकारकडनं हे जे मौन बाळगलं जातंय, हे मौन जितका काळ चालणार आहे तितके या मौनाची वेगवेगळी भाषांतरं केली जाणार आहेत. भाषा वेगवेगळी केली जाणार आहे. कारण आता तिकडे चर्चा अशी चालू आहे. केतकर सर, मी खासदार मानेंना हा प्रश्न विचारलाय, मी पुन्हा येते आपल्याकडे. नाही, पण हा मुद्दा संपवून टाकतो ना मी. सर, मी येते पुन्हा आपल्याकडे. खासदार माने बोला. आता केतकर सर म्हणतात त्या पद्धतीनं पार्लमेंटवर याच्यामध्ये आता ऑलरेडी चर्चा सुरू आहे आणि या बाबतीतलं ब्रीफिंग पार्लमेंट नक्कीच या ठिकाणी लोकसभा सभापतींच्या अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी देईल. ते देत असताना याच्या बाबतीतले जे बाकी सगळे धागेदोरे आहेत हे सुद्धा या ठिकाणी समोर यायला, काही अति उतावळीपणानं काही व्हायला नको याची खबरदारी शासन म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घेणं गरजेचं असतं. आणि जे काय आता प्रथमदर्शनी झालंय याची बाकी माहिती आपल्या सर्वांना आहेच. आता आपण जी चर्चा करतोय त्यामध्ये सिक्युरिटीच्या बाबतीत ब्रीच होणं हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही समोर प्रत्यक्षदर्शनी होतो. त्या मुलांचा मोटिव्ह आता 14-15 फुटाची ती गॅलरी आहे आणि त्यामधनं अचानक त्यांनी उडी मारणं आणि उडी मारल्यानंतर त्यांच्याबरोबर काहीतरी असणं, उडी मारणं हा एक भाग आहे, पण दुसऱ्या भागामध्ये ते कॅरी करू शकले आतपर्यंत. आणि 5 लेयर्स ऑफ सिक्युरिटी आता त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी असते की वेगवेगळ्या सिस्टीममधनं तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं आणि बारीक सारीक गोष्टींच्यावर सुद्धा त्यांचं लक्ष असतं. अगदी पेन असू दे, पेन्सिल असू दे किंवा हातातलं घड्याळ असू दे किंवा खिशामध्ये असणारे कॉइन्स असू देत, ते सुद्धा आत घेऊन जाऊ शकत नाहीत. मग ही मुलं आणलं कसं, एक फार मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर सुद्धा आहे की पार्लमेंटच्या आवारात हे सगळे यूज कसं शकलं. बर, केतकर सर, आपण या सरकारच्या मौनाबद्दल बोलत होतात. नाही, आता जर सरकारने मौन सोडलं नाही तर तुम्हाला कल्पना आहे अशा घटना घडल्यानंतर पहिली गोष्ट काय होते तर अफवा पसरतात. आणि त्या अफवांमध्ये अशा गोष्टी असू शकतात की त्या अफवांच्या आधारे, विशेषतः आताच्या सोशल मीडियाच्या आधारे, त्या अफवांमुळे दंगली सुद्धा होऊ शकतात. अशा घटना पूर्वी झालेल्या आहेत. आणि म्हणून त्या अफवांचं निराकरण करण्यासाठी याच्या पाठीमागे कोण होता. कारण आता सध्या असं सांगितलं जात आहे की ज्या खासदाराच्या सहीमुळे ही मुलं आतमध्ये आली तो खासदार भाजपचा, तो भाजपचा उत्तर भारतातला आहे, हरियाणातला किंवा कुठचा तरी. या सगळ्या अजून कन्फर्म व्हायचं आहे. अजून सरकारने काहीच सांगितलेलं नाही. पण आता समजा तो खासदार मुस्लिम असता किंवा समजा ते तरुण मुस्लिम असते तर केवढा गंभीर ओढवला असता, सोशल मीडिया आग लावून टाकली असती. परंतु याच्यासाठी म्हणजे अफवा पसरू नयेत, त्याचा गैरवापर केला जाऊ नये म्हणून सरकारने प्रथमदर्शनी स्टेटमेंट दिलं पाहिजे की सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे, आम्ही त्या लोकांना घेतलेलं आहे, जात आणि पंथ याचा काही संबंध नाही. अगदी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे. बिलकुल. शेवटची कमेंट घ्यायला मी प्रशांतकडे येते. प्रशांत, खासदारांची सही त्यांच्या पासवर असणं हे सगळ्यात गंभीर आहे आणि बरेचदा असं एक कानावरती गोष्ट येते की पार्लमेंटमध्ये खासदाराची सही असलेला पास असला की तिथे तपासणी आणि इतर सर्व गोष्टींमध्ये SOPs मध्ये असलेले लॅप्सेस हे खूप कॉमन आहेत. हे गंभीर नाही वाटत? नाही, मुळात नम्रता, जे व्हिजिटर्स पासेस असतात त्याच्यासाठी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये खासदारांना काही ठराविक पासेस अलाउड होते. म्हणजे नवीन इमारत झाल्यानंतर एका खासदाराला 2 पासेसची मुभा होती. आता कधी कधी असं असतं की खासदारांच्या मतदारसंघातून लोक दिल्लीमध्ये येतात, त्यांना संसद पाहायची इच्छा असते, त्यामुळे ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती. ज्या खासदाराची सही होती त्याला जबाबदार धरण्यापेक्षा मुळामध्ये इतक्या म्हणजे 3-4 सिक्युरिटीची लेअर पार करून जर हे लोक तिथं आतमध्ये जातात तर त्यांच्याकडं अशा पद्धतीनं गॅस उत्सर्जित करणाऱ्या वस्तू तिथपर्यंत कशा पोहोचल्या. कारण आम्ही सुद्धा म्हणजे रिपोर्टिंग करायला जे गॅलरीमध्ये जातो आम्हाला मोबाईल बाहेर ठेवावा लागतो. त्याच्यानंतर इतर काही टोकदार वस्तू असतील तर त्याची सुद्धा 3-4 वेळा आतमध्ये जाईपर्यंत तपासणी होते आणि त्या सगळ्या वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात. आणि
त्याच्यानंतर जर ही घटना घडत असेल तर खासदारांच्या ज्याची सही आहे त्याला जबाबदार धरण्यापेक्षा मुळामध्ये ज्या यंत्रणेनं किंवा ज्या 3-4 लेअरमधून ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दलचे प्रश्न जे आहेत ते इथं उपस्थित व्हायला हवेत. आणि नवी इमारत असेल किंवा जुनी इमारत, हा प्रश्न इमारतीचा नाहीये तर तो त्या व्यवस्थेचा आहे की जी व्यवस्था तुम्ही तिथे लागू केलेली आहे. आणि एरवी इतक्या मोठ्या संख्येने तिथं पोलीस असतात तरी देखील जर हे होत असेल तर ते जास्त गंभीर आहे. अगदी एका खासदाराची आपण प्रतिक्रिया आता काही वेळापूर्वी बघितली की नया संसद भवन अपशकुनी आहे, एवढा क्षीण विचार करणारे आपण नाही आहोत. जसं प्रशांतने आता सांगितलं की हा त्या इमारतीचा प्रश्न नाहीये तर तिथे असलेल्या व्यवस्थेवरती उभं राहिलेलं हे प्रश्नचिन्ह आहे आणि ते प्रश्नचिन्ह त्याचं उत्तर सरकारने या क्षणाला देणं गरजेचं आहे. आता या क्षणाला विचार करा, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या सदनामध्ये असते आणि ते असताना जर असा काही प्रकार घडला असता तर ते केवढं झालं असतं. पंजाबमध्ये दौऱ्यावर असताना पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये झालेले सुरक्षा लॅप्सेस अजून ताजे आहेत, ते अजून विसरलेले नाहीत आणि त्यामध्ये हे असे प्रकार समोर येणं खरोखरच या गोष्टीचा खूप गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन याचा विचार करणं गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला केतकर सर, खासदार माने आणि प्रशांत या तिघांनी वेळ दिला. तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.